मंडळी नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतलं महायुतीतलं सध्याचं जे राजकारण आहे, भाजप शिवसेनेतलं गल्लीतलं जे भांडण आहे ते आता थेट दिल्लीत पोहोचलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत धडकले. त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे आपलं गाऱ्हाण मांडलं. दिल्ली दौऱ्यानं भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला सुप्त संघर्ष पहिल्यांदा चव्हाट्यावर आलाय. आता दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर तह होतो की तह हयात संघर्षाची नांदी हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना भाजप वाद दिल्ली दरबारी. शिंदेंचा शहांसमोर तक्रारींचा पाढा. विरोधकांनी साधला निशाणा. बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत धडकले आणि त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. पण या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. कारण या भेटीमागची राजकीय पार्श्वभूमीच तशी आहे. महायुतीत शिवसेना भाजपात सुरू असलेली फोडाफोडी, मंत्र्यांनी कॅबिनेटवरती टाकलेला बहिष्कार, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिलेली समज या पार्श्वभूमीवर शिंदे शहा भेट झाली. एकनाथ शिंदेंनी या भेटीत भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याचं बोललं जातंय. खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिवसेनेचे नेते भाजपनं गळाला लावले. रवींद्र चव्हाणांमुळे महायुतीत वाद निर्माण होतात. महायुती विरोधातल्या बंडखोरांना आर्थिक पाठबळ दिलं जातं. पक्षप्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडला जातोय. अशा तक्रारींचा पाढाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शहांपुढे वाचल्याची चर्चा आहे. तक्रारीचा पाढा वाचणारा रडणारा एकनाथ शिंदे नाहीये, तुम्हाला मी सांगतो. रडणारा नाही, लढणार आहे. आणि ते आपण पाहिलंय वेळोवेळी. त्यामुळे ह्या छोट्या मोठ्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर आम्ही आणत नसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेत एकमेकांकडचे नगरसेवक आपापल्या पक्षात खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच वादाची ठिणगी पडली आहे. श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या कल्याण डोंबिवलीत भाजपनं ऑपरेशन लोटस राबवत शिवसेनेचे अनेक नगरसेवक गळाला लावले. यातून महायुतीत नाराजीचा विस्फोट झालाय. हीच बाब शिंदेंनी शहांसोबत भेटीत मांडल्याचं कळतंय. या भेटीत अमित शहांनी एकनाथ शिंदेंची समजूत काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे माझं लक्ष असून महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन अमित शहांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय. दरम्यान शिंदेंच्या नाराजीच्या वृत्तावर महायुतीचे नेते सारवासारव करताना दिसून आले. मला वाटतं हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे, म्हणून त्या संदर्भामध्ये शिंदेसाहेब अमित भाईंना भेटलेले आहेत. कालही देवेंद्रजी त्यांची सगळ्यांची चर्चा या संदर्भामध्ये झालेली आहे. मला वाटतं कुठे काही फार ताणाताणी तशी नाही आहे. पण काय असेल तर मला वाटतं वरिष्ठ त्या ठिकाणी लक्ष घालतील. देवेंद्रजी एकनाथजी बसून निश्चित त्या ठिकाणी मार्ग निघेल. आमच्यामध्ये अतिशय कॉर्डिनेशन आहे. काही झालं असेल, आपण कुणाला इकडे घेतलं तिकडे प्रोव्हाइड झालं तर झालंही असेल, पण फार अशी काही आमच्यामध्ये टोकाची भूमिका नाही. पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे. पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो. तर इकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं रवींद्र चव्हाणांची पाठराखण केल्याचा दावा भाजपच्या गोटातनं करण्यात आलाय. आरोप प्रत्यारोप होतच राहतील. पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा. राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू राहील याची काळजी घ्या, अशा सूचना भाजपच्या दिल्लीश्वरांनी दिल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेतल्या या कुरबुरींमुळे विरोधकांनी निशाणा साधण्याची संधी साधून घेतली आहे. आजच पेपरमध्ये पाहिलं असेल तुम्ही, एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी जी आहे ना, ही लाचारी का, तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळालं असतं त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती. अब मारा तो मारा फिर से मार के देख, हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे. प्रत्येक गोष्ट हे अमित शहांपर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा-गोविंदाने चाललेलं नाही, तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे.
याचाच तो एक दुसरा नमुना. नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत पक्षप्रवेशावरनं भाजप आणि शिवसेनेत जणू चढाओढ लागलीय. एकमेकांच्या पक्षातल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा दोन्ही पक्षांनी लावलाय आणि त्यामुळेच हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदाव्यांचा सिलसिला सुरू झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.